अंडनलिकेच्या आतल्या पृष्ठभागावरील अंडनलिकेत अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलतात. रोमक. आसाममध्ये जोरहाटा कोकिलामुख जंगलालाच मोलाई जंगल म्हणतात. सौर विद्युत गट हे डॅश सारख्या पदार्थापासून बनलेले असते. सिलिकॉन पासून बनलेले असते. सौर विद्युत गट सिलिकॉन. जोरहाटा आसाम कोकिलामुख जंगलालाच मोलाई जंगल. कवकापासून बनलेल्या डॅश हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनवली जाते. प्रोटीएज असतो तो कवकापासून बनवला जातो. त्याच्यापासून शाकाहारी चीज बनवली जाते. जैवतंत्रज्ञानाने घातक असलेले विष कापसाच्या पानामध्ये आणि बोंडामध्ये तयार होऊ लागते. बोंडअळीला घातक असते. जैवतंत्रज्ञानामुळे बोंडअळीला घातक असलेले विष कापसाच्या पानामध्ये आणि बोंडामध्ये तयार होते. डॅश हा अनालिडा आणि संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. पॅटिपस. अनालिडा आणि संधिपाद यांना जोडणारा दुवा कुठला आहे? पॅटिपस. पॅटिपस नाही, पॅरिपॉटस. पॅटिपस नाही. अनालिडा आणि संधिपाद जोडणारा दुवा आहे पॅरिपॉटस. डीएनए धाग्यामधील निर्मिती आरएनए धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? प्रथिलेखन. डीएनए धाग्यावरील माहिती आरएनए धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला प्रथिलेखन असे म्हणतात. प्रथिनाची निर्मिती डॅश घडून येते हे जॉर्ज बिर्डल व एडवर्ड टेंटम यांनी दाखवून दिले. काय म्हणजे प्रथिनाची निर्मिती डॅश घडून येते. प्रथिनाची निर्मिती कशी घडून येते? जनुकामार्फत घडून येते हे जॉर्ज बिर्डल व एडवर्ड टेंटम यांनी दाखवून दिले. उत्क्रांती म्हणजे काय? क्रमविकास. उत्क्रांती म्हणजे काय? क्रमविकास. अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारणभाव हुगो द व्हिस यांच्या सिद्धांतामुळे लक्षात आला. अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारणभाव हुगो द व्हिस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांतामुळे लक्षात आला. उत्परिवर्तन सिद्धांतामुळे लक्षात आला आहे. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी डॅश शेती करू लागला. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी कोण शेती करू लागला होता? बुद्धिमान मानव. 10,000 वर्षांपूर्वी कोण शेती करू लागला होता? बुद्धिमान मानव. डॅश हा पहिला बुद्धी विकसित झालेला मानव म्हणतात. निअँडरथॉल मानव. डॅश हा पहिला बुद्धी विकास झालेला मानव आहे. निअँडरथॉल मानव. जनुकीय न्यूक्लिओटाइड्सच्या अचानक आपली जागा बदलण्याच्या प्रक्रियेला डॅश म्हणतात. प्रतिलेखन. जनुकातील न्यूक्लिओटाइड्सच्या अचानक आपली जागा बदलण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? त्याला प्रतिलेखन म्हणतात. वॉल्टर सटन याने डॅश पेशीमध्ये गुणसूत्रे जोडण्याच्या स्वरूपात पहिली नाकतोड्याच्या वॉल्टर सटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्याच्या स्वरूपात पाहिले. वॉल्टर सटन याने नाकतोड्यामध्ये गुणसूत्र जोड्याच्या स्वरूपात पाहिले. कोण? वॉल्टर सटन याने. आधुनिक आनुवंशिकतेचा प्रारंभ गेर्गोर जोहान मेंडेल. फ्रँकाईस जॅकब आणि जॅक मेनार्ड या आनुवंशिक शास्त्रज्ञांनी जीवाणूच्या पेशीत डीएनए द्वारे होणारी डॅश संश्लेषणाची प्रतिकृती तयार केली.
फ्रॅक्रॉइस जेकब आणि जॉर्ज मेनॉड यांनी अनुवंशशास्त्राने जीवाणूच्या पेशीतील DNA द्वारे होणारी प्रथिन संश्लेषणाची प्रक्रिया तयार केली. जीवाणूचे वहन डॅश होते. जीवाणूचे वहन गुणसूत्रामार्फत होते. काय पेशी आणि मूल पेशी या डॅश विभाजनाने तयार होतात. कशामुळे तयार होतात ते? सूत्री. काय पेशी आणि मूल पेशी या सूत्री विभाजनाने तयार होतात. प्रकल्प विभाजनात तंतुक या अवस्थेपासून दिसू लागते. तर ती मध्य अवस्था. प्रकल्प विभाजनात तंतुक मध्य अवस्था या अवस्थेपासून दिसू लागते. सूत्री विभाजनाच्या डॅश अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित असतात. कुठल्या? मध्य अवस्था. सूत्री विभाजनाच्या अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित असतात. मध्य अवस्था. हाडांमध्ये डॅश हे अमिनो आम्ल असते. हाडामध्ये डॅश हे अमिनो आम्ल असते ते ऑक्सिरस क. हाडामध्ये डॅश हे अमिनो आम्ल असते काय? ऑक्सिसन क. जीवनसत्व B2 हे रासायनिक दृष्ट्या डॅश असते. जीवनसत्व B2 जर म्हणले तर रायबोफ्लोविन. जीवनसत्व B2 म्हणजे रायबोफ्लोविन ब. जास्त प्रमाणात खाल्लेली कर्बोदके शरीरात एकत्रित आणि स्नायूमध्ये डॅशच्या रूपात साठवली जातात. तर ते काय? ग्लायकोजनच्या रूपात. जास्त प्रमाणात खाल्लेली कर्बोदके शरीरात एकत्रित आणि स्नायूमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवली जातात. पेशीचे प्रदवे पटल तयार करण्यासाठी डॅशच्या रेणूची आवश्यकता असते. पेशीचे प्रदवे पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड या रेणूची आवश्यकता असते. ब. पेशीचे प्रदवे पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड या रेणूची आवश्यकता असते. ग्लुकोज विघटन किंवा ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया डॅश करते. पेशी द्रव्यात. ग्लुकोजचे विघटन किंवा ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया कुठे करते? पेशी द्रव्यात. ATPला डॅश असे म्हणतात, ऊर्जेचे चलन असं म्हणतात. ATPलाच ऊर्जेचे चलन म्हणजे ATP. सूत्रपेशी विभाजनाच्या डॅश अवस्थेत केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. मध्य अवस्था. सूत्रपेशी विभाजनाच्या मध्य अवस्थेत केंद्रकावर पूर्णपणे नाहीसे होते. आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी डॅश प्रकारचे शोषण करतात. तर ते काय? पेशी शोषण असतं. पेशी शोषण. विना ऑक्सिजनाचे ग्लुकोज विघटन डॅश या 2 टप्प्यात होते. विना ऑक्सिजनाचे ग्लुकोज विघटन हे कशात होते? करते किवन येत आहे खाली किवन प्रक्रियेत होते. विना ऑक्सिजनाचे ग्लुकोज विघटन किवन हे 2 टप्पे आहेत. विना ऑक्सिजनाचे काय? ग्लुकोज विघटन आणि किवन हे 2 टप्पे आहेत. तुमच्या वर्गातील प्रणव आणि प्रीती या जुळी भावंडे आहेत. या भावंडाचा प्रकार बघा द्वियुग्मनाची. एका शुक्राणूची लांबी असते 60 मायक्रोमीटर. शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकड्यात नवजात सजीव म्हणून जगू लागतो. हे प्रजनन कशाचे आहे? खंडीभवन आहे. प्रजनन कुठलं आहे? खंडीभवन. मानवी शुक्राणूची निर्मिती डॅश या अवयवात होते. मानवी शुक्राणूची निर्मिती कशात होते? तर ते वृषण ब. मानवी शुक्राणूची निर्मिती वृषणमध्ये. भिन्न पेशीच्या युग्माच्या
विषयवाय डॅश हे प्रजनन घडून येते. तर ते कुठले घडून येते? अलैंगिक. भिन्न पेशीच्या युग्मनाच्या संयोगाशिवाय प्रजनन होते, अलैंगिक प्रजनन. परागकोशातील कोष्टकामध्ये डॅश विभाजनाची परागकण तयार होतात. तर ते कुठले होतात? अर्धसूत्री विभाजन. परागकोशातील कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभागाने परागकण तयार होतात. रताळे या वनस्पतीमध्ये डॅशद्वारे प्रजनन होते. रताळ्यामध्ये कशाने प्रजनन होते? मुळा. रताळे या वनस्पतीमध्ये मुळ्याद्वारे प्रजनन होते. उभे द्विविभाजन डॅश प्राण्यामध्ये आढळते. उभे द्विविभाजन आढळते युग्लिना. उभे द्विविभाजन आढळते युग्लिना. जनक किवन पेशी डॅश पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. जनक किवन पेशी कालिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. कालिकायन. जनक किवन पेशी कालिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. गाजर व मुळा या वनस्पती मुळांच्या आधारे डॅश करतात. मुळांच्या आधारे शाखीय प्रजनन असतं. गाजर आणि मुळा या वनस्पती मुळाच्या आधारे शाखीय प्रजनन करतात. सायफिलिस हा आजार डॅशमुळे होते. सायफिलिस हा आजार काय? जीवाणूमुळे होतो. सायफिलिस हा आजार जीवाणूमुळे होतो. प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक डॅश पासून स्रवते. प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक काय? पित्तपिंड पासून स्रवते. प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक पित्तपिंडापासून स्रवते. स्वयंपोषी वनस्पती या अन्न साखळीतील डॅश पातळीवर आहेत. उत्पादक. स्वयंपोषी वनस्पती अन्न साखळीत उत्पादक मध्ये आहेत. डॅश प्रदूषणामुळे जनुकीय बदल घडून येतो. किरणोत्सारी प्रदूषणामुळे जनुकीय बदल घडून येतो. आसाममधील कोणत्या अभयारण्यास धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर याचा फटका बसलेला आहे? बसलेला आहे काय? मानस. आसाममध्ये काय? मानस अभयारण्य. आसाममधील कोणत्या अभयारण्य धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर याचा फटका बसलेला आहे? मानस अभयारण्य. शेकरू खार धोक्यात आलेल्या डॅश प्रजातीचे उदाहरण आहे. शेकरू खार काय? धोक्यात आलेले आहे. त्याची प्रजाती आहे काय? अनिश्चित आहे. अनिश्चित. शेकरू खार धोक्यात आले, अनिश्चित प्रजाती आहे. परिसंस्थिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास काय म्हणतात? त्यास काय म्हणतात? परिसंस्था. परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास परिसंस्था असे म्हणतात. आसाममध्ये जोरहाट येथे कोकिलामुख जंगलाला डॅश म्हणून ओळखले जाते? मोलाई जंगल. आसामच्या मानस अभयारण्यात डॅश या प्राण्याला धोका उत्पन्न झाला आहे. एकशिंगी गेंडा. जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी डॅश दिवशी जागतिक जैवविविधता दिन 22 मेला. जागतिक जैवविविधता दिन 22 मे. डॅश विज्ञानाची नोंद करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. डॅश ज्ञानाची नोंद करून पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. डॅश नुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. कलम 49 अ नुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. 39 अ. पारंपरेने चालत आलेली आणि समाजाने सांभाळलेली अभयारण्ये म्हणजे देवराई. जगामधील सुमारे 86% जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्र आधीच नष्ट झाले आहे. 86% नष्ट आधीच झालेले आहे. इंधनाच्या अपूर्व ज्वलनातून तयार होतो. इंधनाचा जो काय अपूर्ण ज्वलन आहे त्याच्यातून काय तयार होतं? तर ते कार्बन मोनॉक्साईड. इंधनाचं जर अपूर्ण ज्वलन झालं तर कार्बन मोनॉक्साईड तयार होतं. साठलेल्या पाण्यात डॅश ऊर्जा असते.
जर साठलेलं पाणी असेल त्याच्यात ऊर्जा कसली असते? स्थितीज ऊर्जा असते. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील डॅश ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत होते. तर कुठल्या? रासायनिक. औष्णिक विद्युत निर्मितीत केंद्रकात कोळशातील रासायनिक ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत होते. पुढीलपैकी डॅश हा पर्यावरणस्नेही ऊर्जेचा स्रोत आहे. जलविद्युत. जलविद्युत हा पर्यावरणस्नेही ऊर्जेचा स्रोत आहे. खालीलपैकी कोणता हरित ऊर्जेचा स्रोत नाही? हरित ऊर्जेचा स्रोत नाही म्हणलेला आहे. जीवाश्म इंधन नाही. वारा, नैसर्गिक वायू, सूर्यप्रकाश हरित ऊर्जेचा स्रोत आहे. सर्वात विपुल आणि पुनर्विकरणीय ऊर्जा कोणती? सर्वात विपुल आणि पुनर्विकरणीय ऊर्जा आहे सौर ऊर्जा. सौर ऊर्जा घट हे डॅश सारख्या पदार्थापासून बनलेले असते, तर ते सिलिकॉनपासून बनलेले असते. कोळशाच्या ज्वलनाने डॅशवर गंभीर विकार उद्भवतात. कोळशाच्या ज्वलनाने श्वसनाचे गंभीर विकार उद्भवतात. सौर कुकरमध्ये सौर ऊर्जा मिळवण्यासाठी आरसे वापरतात. सौर कुकरवर सौर ऊर्जा मिळवण्यासाठी काय? आरसे वापरा. औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये डॅश हे इंधन वापरतात. औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कुठले इंधन वापरतात? तर ते कोळसा. आंध्र प्रदेशातील डॅश येथे नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे. विद्युत निर्मिती केंद्र आंध्र प्रदेशामध्ये कुठे आहे? तर ते आहे समरलकोटा. आंध्र प्रदेश येथे नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे आंध्र प्रदेशमध्ये, समरलकोटा. अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणारा डॅश हा प्रचंड जीवित हानी होऊ शकते. अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणारा काय? आण्विक प्रारणामुळे. अणु ऊर्जा केंद्रात आण्विक प्रारणामुळे अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या काय? आण्विक प्रारणामुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते. शीतरक्ताचा प्राणी तुम्हाला सांगत आहे. शीतरक्ताचा प्राणी कुठला आहे? साप. कॅल्शियम कार्बोनेटचे काटे डॅश या प्राण्याच्या शरीरावर असतात. कॅल्शियम कार्बोनेटचे तारा मासा जो आहे, तारा माशाच्या शरीरावर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात. मानव हा प्राणी डॅश वर्गात येतो. मानव प्राणी कोण्या वर्गात येतो? सस्तन प्राणीत येतो. जे प्राणी आधांस्त्रीशी संलग्न असतात त्यांना प्रचलन करीत नाहीत त्यांना डॅश असे म्हणतात. तर स्थानबद्ध. जे प्राणी आधास्त्रीशी संकलन असतात आणि प्रचलन करीत नाहीत त्यांना काय म्हणतात? स्थानबद्ध प्राणी असे म्हणतात. डॅश हा प्राण्यामधील दुसरा सर्वात मोठा संघ आहे. प्राण्यामधील दुसरा सर्वात मोठा संघ आहे मधुकाय. प्राण्यामधील दुसरा सर्वात मोठा संघ कुठला आहे? मधुकाय. शरीर आणि आतील अवयव या दरम्यान असलेली पोकळी असे म्हणतात. शरीर आणि आतील अवयव असलेली पोकळी म्हणजे काय? देहगुहा. शरीर आणि आतील अवयवा दरम्यान असणारी पोकळी देहगुहा असते. कोणते समान वैशिष्ट्ये असल्यामुळे मासे आणि झुरळ एकाच संघात आहेत? युग्मत संधी उपांगे. मासे आणि झुरळ एकाच संघात आहेत कशामुळं? युग्मत संधी आणि उपांग्यामुळे. हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. चपट्या कर्णीमध्ये डॅश थर संघटित असतात. चपट्या कर्णीमध्ये उत्ती अवयव संघटित असते. चपट्या कर्णीमध्ये उत्ती अवयव असतं. रंध्रीय संघातील बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममिती असते. रंध्रीय संघामधील बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर कसे असते? असममिती असते. पुढीलपैकी कोणता निडारिया संघातील प्राणी नाही? आता निडारिया संघातील प्राणी म्हणलं तर जलव्याल आहे,
समुद्रफूल पण आहे, फायसेलिया आहे. निढाऱ्या संख्यातील प्राणी आहेत जलव्या, समुद्रफूल आणि फायसेलिया. तर तारामासा नाही. सफरचंदाच्या रसाचे किवण करून डॅश हे पेय मिळते. आता सफरचंदाचा रस आहे त्याचं किवण करून कुठलं पेय मिळतं असं म्हणाल तर ते कुठलं मिळतं? सिडार. कुठलं मिळतं ते? सिडार. कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार डॅश आम्लापासून बनतात. तर ते आम्ल आहे ग्लुक्रॉनिक. ड. कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार डॅश आम्लापासून बनतात. काय? ग्लुकॉनिक. डॅशचे भविष्यातील इंधन. भविष्यातील इंधन कुठे आहे? हायड्रोजन वायू. हायड्रोजन वायू भविष्यातील इंधन मानले जाते. रासायनिकदृष्ट्या विनेगार म्हणजे 4% डॅश होय. तर रासायनिकदृष्ट्या विनेगार म्हणजे 4% ॲसिडिक आम्ल. विनेगार म्हणजे 4% ॲसिडिक आम्ल असतं. डॅश हे सूक्ष्मजीव युरेनियम क्षाराचे अतिद्रव्य क्षारात रूपांतर करतात. डॅश हे सूक्ष्मजीव आहेत. म्हणजे जिओबॅक्टर. ड. जिओबॅक्टर हे सूक्ष्मजीव युरेनियम क्षाराचे अतिद्रव्यात क्षारात रूपांतर करतात. जिओबॅक्टर हे सूक्ष्मजीव युरेनियम क्षाराचे अतिद्रव्य क्षारात रूपांतर करतात. किवण प्रक्रियेत मिळणारे उत्पादन डॅश हे जैव कीटकनाशक आहे. स्पायनोसॉड. किवण प्रक्रियेत मिळणारे उत्पादन स्पायनोसॉड हे जैव कीटकनाशक आहे. स्पायनोसॉड. ड. तेलाचे तवंग नष्ट करायला जे जीवाणू समूह वापरले जातात त्याला काय? डॅश बॅक्टेरिया म्हणतात. त्याला कुठल्या बॅक्टेरिया म्हणतात? ते हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया असे म्हणतात. तेलाचे तवंग नष्ट करायला जे जीवाणू समूह वापरला जातो त्याला काय म्हणतात? हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया असे म्हणतात. पिठातील कर्बोदकाचे किवण होऊन शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड आणि डॅश मध्ये होते. तर कशामध्ये होते ते? मिथेनॉल. पिठातील कर्बोदकाचे किवण होऊन शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड आणि कशामध्ये होते? मिथेनॉल. इथेनॉलमध्ये होते. मिथेनॉल नाही, इथेनॉल. ब. पिठातील कर्बोदकाचे किवण होऊन शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉलमध्ये होते. बघा. अस्परजिलस ओरायझी या कवकाच्या साहाय्याने किवण करून डॅश बनते. अस्परजिलस ओरायझी या कवकाच्या साहाय्याने किवण करून सोया सॉस बनवतात. सोया सॉस कशाने बनवतात? अस्परजिलस ओरायझी या कवकाच्या साहाय्याने किवण करून सोया सॉस बनवतात. डॅश हे गोडी देण्यासाठी वापरले जाते. डॅश हे गोडी देण्यासाठी वापरले जाते. तर ते काय वापरते? झायलिटॉल. झायलिटॉल हे गोडी देण्यासाठी वापरले जाते. झायलिटॉल हे काय? गोडी देण्यासाठी वापरले जाते. इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार आहे मधुमेह. डॅश या जनुकीय उत्पन्न पिकांकडे बोंडअळी नष्ट करण्याचे गुणधर्म आहे. तर काय? बीटी कापूस. बीटी कापूस या जनुकीय उत्पन्न पिकामध्ये बोंडअळी नष्ट करण्याचे गुणधर्म आहे. मरणोत्तर डॅश या मानवी अवयवाचे दान करता येते. मरणोत्तर कशाचे दान करता येते? हृदय. गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या डॅशला सुरुवात होते विशोषणीकरणाला. कशाला होते? विशोषणीकरणाला.
डॅश ही तंत्रज्ञानातील क्लोक्लिंग नंतरची क्रांतिकारी घटना होय. क्लोक्लिंगची क्रांतिकारी घटना काय? मूलपेशी संवर्धन. मूलपेशी संवर्धन ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिक नंतरची क्रांतिकारी घटना होय. क्लोनिक नंतरची क्रांतिकारी घटना मूलपेशी संवर्धन. कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतीचा वापर प्रामुख्याने केला जातो पशुसंवर्धनासाठी. कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतीचा वापर पशुसंवर्धनासाठी केला जातो. भारत सरकारने NKM16 या कार्यक्रमाद्वारे डॅश उत्पादन वाढीकरता प्रोत्साहन दिले आहे. तर मत्स्य व्यवसाय NKM16 या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसाय वाढीला प्रोत्साहन. बोंड अळीने कापसाची पाने खाल्ली तर ते विष तिच्या शरीरातील उद्ध्वस्त करून टाकते. शरीरातील कशाला उद्ध्वस्त करून टाकते? अन्ननलिका. बोंड अळीने कापसाची पाने खाल्ली तर हे विष तिच्या शरीरातील अन्ननलिका उद्ध्वस्त करून टाकते. गोल्डन राईस 2 मध्ये सध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक डॅश सापडते. गोल्डन राईसमध्ये सध्या काय? तांदळापेक्षा 23 पट अधिक का सापडते? बीटा कॅरोटीन. गोल्डन राईसमध्ये सध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटीन असते. जैविक खताचा वापर केल्यास डॅश विरघळण्याची क्षमता वाढते. तर काय? फॉस्फेट. जैविक खताचा वापर केला तर फॉस्फेट विरघळण्याची क्षमता वाढते. विद्यार्थ्यांना अध्ययनात एकाग्रता वाढवण्यासाठी डॅश हा खूप उपयोगी आहे. तर काय आहे तो? ध्यानधारणा. संगणक, इंटरनेट याच्या सतत संपर्कात राहणाऱ्या व्यक्तींना डॅश होतो. संगणक आणि इंटरनेटच्या सतत संपर्कात राहून तो एकल कोंडा होतो. कुठला कोंडा होतो? कोंडे होते एकलकोंडा. तंत्रज्ञानाच्या युगात आपली डॅश काही बदलली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात काय? आपली जीवनशैली बदलली आहे. पोलीस यंत्रणेत डॅश हा नव्याने सुरू करावा लागलेला विभाग आहे. कुठला आहे? बहुतेक सायबर गुन्हे कक्ष. किशोरवयीन मुलींमध्ये डॅश प्रभाव खूप जास्त असतो. तो कशाचा असतो? समवयस्कराचा. किशोरवयीन मुलांमध्ये समवयस्करांचा प्रभाव खूप जास्त असतो. मद्य सेवनाने मुख्यतः डॅश संस्थेला धोका पोहोचतो. मद्य जर सेवन केलं तर कशाला धोका पोहोचतो? चेतासंस्थेला धोका पोहोचतो. तात्पुरती नशा दिसणारे अंमली पदार्थ असतात. ते कुठले? वनस्पतीजन्य. तात्पुरती नशा देणारे अंमली पदार्थ आहेत वनस्पतीजन्य. डॅश या रसायनापासून मद्य निर्मिती होते. मद्य निर्मिती कशापासून होते? अल्कोहोलपासून. डॅश ही संस्था मुंबईतील अनेक शाळांमध्ये सक्षमता वाढवण्यासाठी कार्यक्रम राबवते. सलाम मुंबई फाउंडेशन. आपण आपल्या समस्या डॅश सांगून त्यावर उपाय करू शकतो. समुपदेशांना. आपण आपल्या समस्या समुपदेशकांना सांगून त्यावर उपाय करू शकतो. डॅश ही मानवनिर्मित आपत्ती आहे. मानवनिर्मित आपत्ती कुठली आहे? तर काय ते? विषारी वायू गळती. ज्वालामुखी हा ज्वालामुखी हा डॅश प्रकारची आपत्ती माहीत आहे? भूगर्भीय आपत्ती. ही कुठली आपत्ती आहे? भूगर्भीय आपत्ती. घरातील गॅस सिलेंडरचे पेट घेतल्यास काय करावे? तर काय? ओल्या चादराने सिलेंडरला झाकून टाकावे. आपत्तिग्रस्तांना आवश्यक डॅश पुरवल्याने आपत्तीचा परिणाम
कमी करता येतो. काय जीवनावश्यक वस्तू. डॅश हे आपत्ती ओढवल्याच्या परिस्थितीमध्ये तात्पुरती तात्काळ आणि कमीत कमी वेळेत तयारीची स्थिती मोजण्याचे एक साधन आहे. मॅकड्रिल हे आपत्ती ओढवल्याच्या परिस्थितीमध्ये तत्परतेची तात्काळ आणि कमीत कमी वेळेत तयारीची स्थिती मोजण्याचे एक मापक आहे. मॅकड्रिल 2014 साली माळीण तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे मोठे भूस्खलन झाले होते. उघड्यावर पडलेल्या मानवाची किंवा प्राण्याची प्रेते कुजून वातावरणात दुर्गंधयुक्त व प्रदूषण होणे या परिणाम कशावर होतो तो पर्यावरणीय आहे. वित्तहानी आणि प्राणहानी यासारख्या घटकांचा समाजावर डॅश परिणाम होतो. तर कुठला होतो? दीर्घकालीन. एखाद्या आपत्ती स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल तर तेथील नागरिक डॅश बनतात. ते काय बनतात? दिशाहीन बनतात. साथीचे रोग पसरणे हे डॅश आपत्ती आहे. साथीचे रोग पसरणे हे काय? जैविक आपत्ती आहे.